पुण्यातील अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी आणि आईची बालनिरीक्षण गृहात 1 तास चौकशी। शिवानी अग्रवाल यांना आज सकाळी पुणे गुन्हे शाखेकडून अटक। अपघात झाल्यावर स्थानिक आमदारांना पोलीस स्टेशनमध्ये जाणं स्वाभाविक। सुनील टिंगरेंवरच्या आरोपांबाबत अजित पवार यांचं वक्तव्य। घाटकोपरमधल्या होर्डिंगला पोलीस महासंचालकांनी परवानगी नाकारूनही कैसर खालिद यांनी मंजुरी दिली होती। खालिद यांच्या विभागीय चौकशीचा अहवाल लवकरच एसआयटीकडे पाठवणार। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन समोर। पाकिस्तानी डीलरकडून शस्त्र खरेदी करून सलमानला मारण्याचा कट होता। आतापर्यंत 4 जण अटकेत। मध्य रेल्वेवरच्या मेगा ब्लॉकचा आज दुसरा दिवस। लोकल केवळ परळ आणि भायखळा स्थानकापर्यंतच सुरू। मध्य रेल्वेवरच्या महामेगा ब्लॉकचा प्रवाशांना फटका। ठाणे स्थानकात एक्सप्रेस रद्द झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल। स्थानकांमध्ये गर्दी। पुरोहितांची मंत्र्यांची चेष्टा करणाऱ्या मिटकरींसोबत स्टेजवर बसणार नाही। बारामतीमधल्या सभेमध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णींचं भुवया उंचावणारं वक्तव्य। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर जुलैमध्ये अधिवेशन होण्याची शक्यता। अंतिम निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार। शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळलीच नाही। फोन करणारी अज्ञात व्यक्तीही गायब। पोलिसांची माहिती। बेवारस बॅगच्या फोनमुळे पोलीस यंत्रणेची मात्र चांगलीच तारांबळ। लोकसभेच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी मतदान सुरू। सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 26.30% मतदान। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी आज सर्वात मोठा एक्झिट पोल। आज दुपारी 4 वाजल्यापासून फक्त एबीपी माझावर। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव। एकाच दिवशी दोघांचा मृत्यू तर 28 जणांना स्वाईन फ्लूची लागण। आरोग्य विभाग अलर्टवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये भुकेनं व्याकुळ झालेल्या जनावरांची व्यथा एबीपी माझानं दाखवल्यानंतर महाराष्ट्रभरातून मदतीचा हात। एबीपी माझाचा इम्पॅक्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।